क्लायंट सोबत 1 to 1 कन्सल्टेशन करताना बरेच क्लायंट एकच प्रश्न विचारतात की सर, आयडियल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ हा कसा हवा? तर आयडियल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ ही खूप सोपी कन्सेप्ट आहे. लोकांनी त्याला कॉम्प्लिकेटेड करून ठेवले. तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तुमचं वय जर 25 ते 35 आहे आणि तुमची हाय रिस्क टेकिंग ॲपिटाईट आहे, म्हणजे तुमचा 5 ते 7 वर्ष हा होल्डिंग पिरियड आहे. तुमच्या इन्व्हेस्टमेंट अमाऊंटच्या 20% म्हणजे तुम्ही जे काही पण SIP करताय त्याचे 20% ही SIP स्मॉल कॅपला गेली पाहिजे, 20% मिड कॅपला गेली पाहिजे आणि 40% मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, थीमॅटिक किंवा सेक्टरल फंड्सला गेली पाहिजे आणि राहिलेले 20% हे लिक्विड फंडला गेले पाहिजे. लिक्विड फंडचा काय फायदा? ही एक प्रो टिप आहे जे मी प्रत्येक क्लायंटवर यूज करतो. जेव्हा पण मार्केट खाली येतं किंवा मार्केटमध्ये एक चांगली अपॉर्च्युनिटी येते, तर आपण हे लिक्विड फंडचे पैसे आपल्या नॉर्मल इक्विटीला शिफ्ट करू शकतो STP थ्रू. आणि जर तुम्हाला इमर्जन्सीमध्ये काही फंडची गरज पडली तर आपण या लिक्विड फंडमधून हे काढू शकतो. तर हा आयडियल म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ आहे हाय रिस्क टेकिंग ॲपिटाईटसाठी. तुमची जर लो रिस्क ॲपिटाईट असेल, म्हणजे तुमचं एज जर जास्त असेल, तर आपण जी 40% मिड आणि स्मॉलला करतोय त्यातली 20% तुम्ही हायब्रिड फंडला SIP करा. आणि तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल किंवा तुमचा पर्सनलाइज पोर्टफोलिओ बनवायचा असेल किंवा तुमच्या एक्झिस्टिंग पोर्टफोलिओला रिव्ह्यू करायचं असेल, तर दिलेल्या नंबरला आजच कॉल करा आणि आपली कन्सल्टेशन बुक करा.